कधी पाहिलेली यूट्यूबला? मी तरी 4 महिने झाले. 4 महिने झाले. अच्छा, बरं, ठीक आहे. तर आता ही जी मशीन आहे आपली 100 अंड्यांची आहे. 90 ते 100 अंडी बसतात त्याच्यात. याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक मिळेल, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक मिळेल आणि ऑटोमॅटिक टर्निंग पण आहे. म्हणजे अंडीसुद्धा तुमची ऑटोमॅटिक फिरतात. ठीक आहे. व्हिडिओमध्ये काय पाहिलं तुमच्या लक्षात आलं बाबा अंडी कशी फिरतात काय सगळं? बऱ्यापैकी. परत एकदा सांगा तरी. बरं, ठीक आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं याच्यात तुम्हाला कुठलंही बटन नाही दाबायचे, तेवढी एक काळजी घ्या. इथे टेम्परेचर ह्युमिडिटी सेट असते, टर्निंग याच्यामध्ये सेट असतं. तर कुठलंही बटन जे आहे ना हे अजिबात याच्यात दाबायचं नाही. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 2 ट्रे आहेत. आता हे 90 ते 100 अंड्यांचं आहे, तर याच्यामध्ये हे 2 ट्रे येतात. हा एक ट्रे आहे, खाली एक ट्रे आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ट्रे जोडताना मी तुम्हाला ट्रे दाखवतो. हा खालच्या ट्रेची पिन याला जोडून टाकायची. त्याचबरोबर अजून एक पिन आहे ती आपल्या ह्या वरच्या ट्रेला येणार. ठीक आहे. म्हणजे 2 ट्रे आणि 2 ट्रेला 2 सेपरेट कनेक्शन आपण दिलं आहे. तर सेपरेट कनेक्शन का दिलं आहे की आपल्याला समजा कधी 100 अंडी एका वेळेस नाही ताजी मिळाली तर आपल्याला पाठीपुढे अंडी ठेवायची असेल तर ठेवू शकतो आपण. बाबा एक 45-50 अंडी आज ठेवली, 4-5-10 दिवसाच्या गॅपने परत समजा आपल्याकडे तेवढीच अंडी अवेलेबल होत आहेत. म्हणजे ही मशीन कोणाच्यासाठीच व्यवस्थित आहे? ज्यांच्याकडे बाबा 10, 12, 15, 20 या रेंजला अंडी मिळत असतात. हां, म्हणजे आपल्याला अंड किती दिवसाचं घ्यायचं याच्यात? 5 दिवसाचं. बरोबर. म्हणजे कोणाकडे समजा 15, 18, 20 अंडी जर मिळत असतील रोजची तर त्या हे आरामात मशीन घेऊ शकतात. आणि कोणाकडे 8-10च अंडी मिळू शकतात तर याच्यामध्ये 50 अंड्यांची पण आहे. किंवा तुम्ही 2 बॅच करून सुद्धा घेऊ शकता की बाबा माझ्याकडे आता अंडी किती निघतात? 10च निघतात. पण 10 अंडी निघाली तर 5 दिवसात तुम्ही एक ट्रे लावला, दुसऱ्या 5 दिवसानंतर दुसरा ट्रे लावला. तर हे एकदम सोयीस्कर सिंपल अशी मशीन आहे. ठीक आहे. आता वापर करताना तुम्हाला हे 2 पिना ज्या मी दाखवल्या त्या लावायच्या. ठीक आहे. आणि अंडी निवडताना सर्वात महत्त्वाचं काय निवडायचं? ताजी अंडी 5 दिवसाच्या आतली, त्याच्या पुढची अंडी घ्यायची नाही. आणि अंडी जी आहेत ही नर आणि मादाला क्रॉस असलेली असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक 5 कोंबडी बरोबर 1 कोंबडा पाहिजेच पाहिजे. अशा पद्धतीने वापरायचं म्हणलं पाणी याच्यात स्वच्छ पाणी पाहिजे. म्हणजे क्षारवालं पाणी असेल ना तर जो फॉगर आहे तो चालेल की आपली? चालतं ना, काही चालतं. आपण जो प्यायला फिल्टरचं पाणी घेतो ना ते जर ठेवलं तर अजून बेस्ट. कारण की त्याच्याने फॉग खराब होत नाही. त्याच्यात क्षार नसल्यामुळे फॉगर खराब होत नाही. याच्यात फक्त फॉगर मेंटेन करायचं आहे. मशीनला तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी आहे. फॉगर सोडून बाकी सगळ्यांची 6 महिन्याची वॉरंटी येते. फक्त फॉगरची वॉरंटी याच्यात येत नाही. फॉगर जर खराब झाला तर तुम्हाला परचेस करावा लागतो. पण त्याची काळजी काय घ्यायची तर पाणी त्याच्यात संपून नाही द्यायचं. कमी झालं तर रिफिल करायचं. तेवढी फक्त काळजी घ्यायची. ठीक आहे. आता बघा जेव्हा तुमचं टेम्परेचर बनत असेल तेव्हा तुमचं हे रेड कलरचं इंडिकेटर चालू होतं आणि जेव्हा तुमची अंडी फिरत असतात तेव्हा हे ग्रीन कलरचं इंडिकेटर चालू होतं.